नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, जर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. ह्या दिवशी आपण छान पूजा करतो, त्यानंतर ह्या दिवशी गुरुपद घेतलं जातं. या सगळ्या विषयीचे सगळे व्हिडिओज हळूहळू तुम्हाला येत राहतील. तर बघा, आता पहिली म्हणजे तुम्ही विचाराल की एवढ्या लवकर हा व्हिडिओ का केला. तर बघा, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. बघा, आपल्या जीवनामध्ये स्वामींचं किती महत्त्व आहे, किंवा तुम्ही ज्या गुरुला तुम्ही भजताय, भले मग ते दत्त अवतार असेना किंवा दत्तगुरू असेना किंवा साईबाबा असेना, कुठल्याही तुम्ही गुरुला भजताय, त्यांची सेवा आपण करायची आहे. बघा, आता स्वामींविषयी बोलायचं झालं तर स्वामी आपल्याला अंधारातून प्रकाशात आणतात. मी हे कायम मानते. भले मग ते संकट छोटं असेना, मोठं असेना, किंवा असं असेना की आपल्याला ते अशक्य वाटतं, पण ते शक्य करून दाखवतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला आपण सगळे स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करतो. बघा, तुम्ही जर या सेवेमध्ये उतरणार असाल तर श्रद्धा, निष्ठा, जे नियम अटी आहेत ते काटेकोरपणे त्याचं पालन करा. तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्पयुक्त करा. बघा, माझं एकच तुम्हाला विनंती आहे की दुसरे करतायत म्हणून आपण पण करूया, त्या ताईला रिझल्ट आला आहे म्हणून चला आपण पण करून बघू, किंवा मनामध्ये काही स्वार्थ ठेवून संकल्पयुक्त सेवा नका करू. कारण काय होतं ना, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. कारण आपण दुसऱ्याला फसवू शकतो, एक वेळ आपण स्वतःलाही फसवू शकतो, पण आपण देवाला फसवू नाही शकत. त्यामुळं तेवढीच श्रद्धा, निष्ठा, तेवढाच कॉन्फिडन्स ठेवा, तेवढेच नियम अटी सगळे पाळा आणि मग सेवेला लागा. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, 21 जुलैपर्यंत, म्हणजे 1 जुलै ते 21 जुलै आपण असे 21 पारायणं करतो किंवा 21 पाठ करतो. तर आता तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं असेल, काही तुम्हाला संकट असतील, नोकरी, संतती, व्यवसायामध्ये नुकसान, कर्जमुक्ती, कोणाकडे पैसे अडकलेत, तर तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार असाल दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी केंद्रात किंवा मठात जायचं आहे. स्वामींना नारळ, खडीसाखर, फुलं आणि उदबत्ती असं घेऊन जायचं आहे. तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर तुमचे जे काही संकट आहे किंवा तुम्ही कशासाठी करताय ते स्वामींना सांगायचं आहे. ह्याच्यामधून आपल्याला बाहेर काढा किंवा मार्ग दाखवा, ही विनंती करायची आहे. आणि हे माझं जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा करून घ्या, अशी विनंती स्वामींना करायचं आहे आणि घरी यायचं आहे. जर केंद्र मठ नसेल तर तुम्ही घरीच तो नारळ ठेवा, नंतर मग तुम्ही तो कुठल्याही देवळात नेऊन तो ठेवू शकता. आता काय करायचं आहे, तुम्ही बघा, आपले जे दादा वगैरे आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपले जे ताई आहेत किंवा मावशी आहेत त्यांना प्रत्येकाला मासिक धर्म किंवा पिरियड्स, मंथली पिरियड्स हे असतात. तर ज्या लोकांचे पिरियड्स 21 नंतर आहेत किंवा आता होऊन गेलेले आहेत ते 1 जुलैपासून त्यांनी चालू करा. ज्या ताईंचे किंवा ज्या मावशींचे पिरियड्सचे आता पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आहे त्यांनी आजपासून सेवा सुरू करा. बघा, तुम्ही आजपासून जर आजपासून जर केली तर तुमचे जे 5 दिवस तेव्हा बुडणार आहेत ते तुम्ही आत्ता कव्हरअप करू शकाल. जसं माझे पण आहेत, त्यामुळं मी पण लवकर सेवा चालू करणार आहे, कारण मग ते नंतर 5 दिवस माझे कव्हरअप होऊन जातील. तर बघा, काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, आपली नित्यसेवा करायची आहे, पूजा करायची आहे, छान रांगोळी घालायची आहे, तुम्हाला जशी जमेल तशी घाला. तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक उदबत्ती, बाकी काहीही नाही. स्वामींना जर तुमच्याकडं खडीसाखर असेल तर दररोज अवश्य खडीसाखर ठेवा आणि एक आपल्याला पाण्याचा पेला लागणार आहे भरून, तर तो आपल्याला ठेवायचा आहे. सगळं झाल्यानंतर तुम्ही बघा, आता तुम्ही 3 तऱ्हेने पारायण करू शकता. मी तिन्ही पद्धती तुम्हाला सांगते, तुम्हाला जसं तुम्हाला जमेल तसं करा. एक तर दररोज एक पाठ, म्हणजे 1 अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत पूर्ण पोथी वाचायची, असं सलग 21 पाठ करायचे गुरुपौर्णिमेपर्यंत. तुम्ही जर वर्किंग आहात, मला माहिती आहे सकाळची दगदग, डबा,
9 ते 5 काम करणं, घरी येण्यासाठी 2-2 तास मेट्रोसाठी किंवा ट्रॅफिकमध्ये स्ट्रगल करणं आणि तेवढं जमत नाही. कारण मला बऱ्याच ताईंचे मेसेजेस आले, ताई आम्हाला एवढं करणं जमत नाही, प्लीज आम्हाला सोपी पद्धत सांगा. तर तुम्ही काय करा, तर तुम्ही 3 दिवसाचं एक पारायण करा. म्हणजे काय, तुम्ही दिवसाला 7 अध्याय वाचा. मग तुम्ही सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, एक टाईम ठेवा. तुम्ही दिवसाला 7 अध्याय वाचा. बघा, तुम्ही जर पोथी बघितली तर अगदी 1-1 पान किंवा 2-2 पानांचे एक अध्याय आहेत. तर तुम्ही छोटे छोटे आहेत, तर तुम्ही 7 अध्याय वाचा. म्हणजे तुमचं काय होईल, 3 दिवसात एक पारायण होईल. असं जर तुम्ही बघायला गेलं तर 21 दिवसां म्हणजे तुमचे 7 पारायणं होतील. त्यामुळं तुम्ही ही पद्धत दुसरी आहे. तिसरी पद्धत, तुम्हाला जर अगदीच म्हणजे लहान बाळ असेल, तुम्हाला अजिबात टाईम देता येत नाही आहे, नोकरी किंवा खूप ट्रॅव्हलिंग असेल, तर तुम्ही दिवसाला एक अध्याय वाचा. एक अध्याय वाचा, काहीही प्रॉब्लेम नाही. एक अध्याय तुम्ही वाचा, ॲटलिस्ट तुमचं एक तरी पारायण होईल. काही न होण्यापेक्षा थोडी जरी सेवा झाली तरी त्याचं खूप मोठं फळ तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही एक अध्याय वाचा. असे हे 3 तुम्हाला मी ऑप्शन्स दिलेले आहेत. आता तुम्ही ठरवा की तुमचं टाईम शेड्यूल कसं आहे, तुम्ही कितपत बिझी आहात, तुम्हाला कसं जमतं आहे तसं करा. हे बघा, ह्याच्यानंतर तुम्हाला 11 माळ जप करणं शक्य नाही. ॲक्च्युली 11 माळ जप आणि 11 खेपा तारक मंत्र असं आपल्याला म्हणायचं आहे. 11 माळ जप करणं शक्य नाही. 3 माळी करा, 1 माळ जप करा. 11 खेपा तारक म्हणणे शक्य नाही तर 5 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा. एवढीसुद्धा तुम्ही सेवा केली ना, तेवढी ती निष्ठा श्रद्धेने केली तर ती एवढी सेवा स्वामींच्यापर्यंत पोचते आणि त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळतं. तेवढी सेवा स्वामींच्याकडं रुजू होते आणि आपलं अकाउंट बॅलन्स जे आहे, जे आपलं भक्तीचं, जे आपलं चांगल्या कर्मांचं, ते क्रेडिट होतं. त्यामुळे थोडी तरी सेवा ही या 21 दिवसांमध्ये नक्की करा. बघा, आता तारक मंत्र म्हणताना तुम्हाला माहिती आहे की पेला, त्याच्यात पाणी, त्याच्यावर हात ठेवून आपण म्हणायचं आहे, ते सगळ्या घरातल्या लोकांनी प्यायचं आहे. आता बसताना तुम्ही एकच आसन घ्या, तिथं सेम जागा ठेवा. आज देवघरात, उद्या बेडरूममध्ये, परवा हॉलमध्ये, मग किचनमध्ये, असं नका करू. एकच आसन, एकच जागा ठेवा, एकच टाईम ठेवा. त्यावेळेलाच तुम्ही वाचा. आता इथं नॉनव्हेज कडकडीत वर्ज. तुम्ही वाचताय, तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही. तुमचे घरातले खात आहेत, ऐकत नाही आहेत, त्यांना खाऊन दे, तुम्ही खाऊ नका. त्यांना बनवायचं या ताई चालेल का, त्यांना बनवा. त्याच्यानंतर आंघोळ करा, गोमूत्र शिंपडा घरामध्ये. तुम्ही जिथं बसताय तिथं शिंपडा, थोडंसं गोमूत्र प्राशन करा आणि मग तुम्ही सेवेला लागा. बघा, ते तुम्हाला लिबर्टी देत आहेत ना की तुम्ही सेवा करा, तर ठीक आहे. ते त्यांच्या मनात जर नसेल तर ते खाऊन दे, पण तुम्ही खाऊ नका. बाकी नियम अटी अशा काही नाही. ब्रह्मचर्य पाळायचं नाही. तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी करत असाल तर ऑब्व्हियसली ब्रह्मचर्य पाळून कसं होणार, तर ब्रह्मचर्य पाळायची काहीही गरज नाही आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वाचू शकता, जप करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. तर एवढ्याच ह्याच्या फक्त अटी आहेत. एवढी साधी सोपी तुम्हाला 3 पद्धती मी सांगितल्यात. कुठलीही पद्धत तुम्ही वापरून किंवा तुम्हाला जसं जमेल तसं स्वामी सेवा करा. स्वामी सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.